गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनेने राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. सुजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर आता मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. यामध्ये देखील वाल्मिक कराडचा हात असल्याचा चर्चा आहे. काही नेत्यांनी बाबत आरोप केल्याचेही चित्र दिसून येत आहे. परळी शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. मरळवाडीचे सरपंच असलेले बापू आंधळे यांना गोळ्या घालून जीवे मारण्यात आला. या प्रकरणात शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गीते यांच्यासह 5 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात झाला. त्यानंतर आता त्या प्रकरणात अनेक आरोपी प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्याचबरोबर गीते यांच्या घरी गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महादेव उद्धव गीते, वय वर्ष 34, राहणार नंदागौळ, बँक कॉलनी, परळी. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आणि सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बीड जिल्हा कारागृहात आहेत. 19 जून 2024 दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान महादेव गीते यांच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा महादेव गीतेंचा आरोप. बापू आंधळे यांनी छातीत बुक्की मारली आणि फायरिंग केली, ज्यात महादेव यांच्या पोटात गोळी लागली. या हल्ल्यात बापू आंधळे यांनाही गोळी लागली आणि बापू आंधळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी महादेव गीते यांनी दिलेल्या फिर्यादीतून बापू आंधळे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फंड, रघुनाथ फंड, ज्ञानोबा उर्फ गोट्या, मारुती गीते, सनी देवडे, सोमनाथ गलगेरे, वाल्मिक कराड यांच्यासह इतर 20 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 307, 323, 326, 427, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव गीते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा कार्यकर्ता आहे. खून झालेला बापू आंधळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. नेमकं प्रकरण काय, चला पाहूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहूयात. 29 जून रोजी रात्री 8:30 वाजच्या सुमारास आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे यांना ज्ञानोबा गीते यांना आरोपी महादेव गीते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावून तिथे बबन गीते यांना मयत सरपंच बापू आंधळे यांना शिवीगाळ करत म्हणाले की, तू पैसे आणलेस का? त्यावर बापू आंधळे म्हणाले की, आईवरून शिव्या देऊ नका. बापू आंधळेंनी शिवीगाळ सुरू करू नका असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेला लावलेले पिस्तूल काढला आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. तितक्यात राजाभाऊ नेरकर आंधळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्याचबरोबर आंधळे यांच्या जागेवरच मृत्यू झाला. त्या घटनेनंतर महादेव गीतेने आंधळेसोबत आलेल्या ज्ञानोबा गीते यांच्यावर गोळी झाडली. ज्ञानोबा गीते यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली. त्यानंतर पुरंद गीते आणि राजेश वाघमोडे यांना ज्ञानोबा गीते यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी बबन गीते यांच्यासह 5 जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचे प्रयत्न केल्याचा इतर भारतीय दंड विधान कलमाने गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेले 5 आरोपी शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते, राहणार बँक कॉलनी, परळी. मुकुंद ज्ञानेश्वर गीते, राहणार वाघबेड, तालुका परळी. महादेव बबन गीते, राहणार बँक कॉलनी, परळी. राजाभाऊ संजीवन नेहरकर, राहणार पांगरी, तालुका परळी. राजेश अशोक वाघमोडे, राहणार पिंपळगाव गाडी, तालुका परळी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट नक्की करा आणि सबस्क्राईब करा.